नमस्कार. पांडुरंग हरी वासुदेव हरी. चला यात्रेला जाऊया पंढरीला. या दिंडीमध्ये आपण सहभागी होऊया. पण या दिंडीमध्ये बरं का कोणी सहभागी होऊ शकत नाही. 800 वर्षांची परंपरा आहे आणि या परंपरेला सुद्धा आता अलीकडं छानपैकी एक शिस्तबद्धता आलेली आहे. या सर्व दिंड्या गावोगावून जातात. 43 मुख्य दिंड्या आहेत आणि 200-400 इतरही छोट्या छोट्या गावातून निघतात. पण त्या दिंड्यांचं एक व्यवस्थापन आहे. त्या दिंड्यांमध्ये कोणी उठून सहभागी होत नाही. त्या दिंड्यांचे एक प्रमुख असतात, त्यांची समिती आहे. तिथे आपल्याला नाव नोंदवावं लागतं. त्यांची काही वर्गणी असेल ती भरावी लागते. त्यामुळे त्याला एक बांधिलकी आहे, शिस्त आहे. त्यामुळे या दिंड्यांना असं वाटतं की बुवा सगळी नुसती गर्दी गर्दी चालली आहे, कसं काय हे सगळं चालत असेल. ज्यांना त्याबद्दल माहिती नाहीये त्यांना असं वाटतं की दिंडीचं व्यवस्थापन आहे काय, कशी काय हे लोक या ठिकाणाहून पंढरपूरपर्यंत जातात, त्यांची व्यवस्था काय होत असेल. तर त्या बाबतीत सुद्धा अगदी सुंदर असं नियोजन आहे. गावोगावचे लोक पवित्र भावनेने आपण पांडुरंगाची सेवा करतो आहे या भावनेमधून या वारकऱ्यांच्या चहा नाश्ता पाणी जेवण भोजन निवास आणि इतर काही या सर्व व्यवस्था या गावोगावचे लोक करत असतात. त्यामुळे तो पुष्कळचा भार त्यांचा कमी होतो. तरी पण इतरही अनेक गोष्टी असतात त्यांच्याबरोबर. त्यासाठी 2-3 ट्रक बरोबर असतात. त्याच्यामध्ये सामान ठेवलेलं असतं, काही वाद्य ठेवलेली असतात. जी लोक फार म्हातारी असेल किंवा कोणी आजारी पडलं तर त्यांना त्या ट्रकमधून थोडंसं प्रवासाला नेलं जातं. अशा सर्व व्यवस्था अतिशय उत्तम रीतीने या पार पडत असतात. त्यामुळे या दिंडीमध्ये जाणं एक ब्रह्मानंद असतो बघा. त्यामुळे तुम्ही बघा हे सगळं चित्र आणि त्यांचं ते रिंगण वगैरे काय सुंदर असतं बघा. आपण टीव्हीवरती सर्व चित्र पाहतो आणि वाटतं अरे आपण त्या ठिकाणी असायला हवं, पण आपण जात नाही. विशेषतः म्हणजे शहरी माणसं. कारण त्यांच्या 2 अडचणी असतात, स्वच्छतागृह आणि स्नानगृह. या दोन्हीची मात्र खरं सांगू का थोडे आभाळ होत असणारच. एवढे लाखोच्या संख्येने ही मंडळी चाललेली आहे. व्यवस्था तरी किती आणि कुठं करणार. तरी पण शासन त्या बाबतीत सुद्धा खूप काळजी घेत आहे. स्वच्छतागृह ठिकठिकाणी उभी केलेली आहेत. गावोगावची लोक स्नानगृहाची व्यवस्था करतात. त्यामुळे या दिंडीच्या व्यवस्थापनामध्ये हाही एक भाग फार महत्त्वाचा ठरतो. तर आपल्या प्रत्येकाला काही या ठिकाणी दिंडीमध्ये जाता येत नाही. इच्छा तर खूप आहे, परंतु आपण मात्र त्या ठिकाणी पाऊस आहे व चिखल आहे, स्वच्छतागृह वगैरे वगैरे कारणं सांगून दरवर्षी टाळत असतो. परंतु गेली 800 वर्ष पिढ्यानपिढ्या या दिंडीमध्ये लोक सहभागी होत असतात. अतिशय भक्तिभावाने हा सगळा सोहळा सुरू असतो. निदान त्या सोहळ्यामध्ये तनाने नाही मनाने तरी आपण सहभागी होऊया. आणि त्यासाठी मी आज आपल्यापुढे सादर करतोय माझी एक भक्ती रचना. ऐका. चला जाऊ पंढरीला. भक्ता भक्तात विठ्ठल, भक्ता भक्तात विठ्ठल टाळ मृदुंगी विठ्ठल. भक्ता भक्तात विठ्ठल टाळ मृदुंगी विठ्ठल. श्रद्धा भक्तीचा संगम इथे असतो अटळ. श्रद्धा आणि भक्ती दोन्ही असेल तर इच्छा आहेच. श्रद्धा भक्तीचा संगम इथे असतो अटळ. पंढरीच्या वाटेवर मायामोह जाती दूर. ही मंडळी सगळे घरदार विसरून घराबाहेर पडतात, पंढरीच्या वाटेवर जातात. तुम्ही म्हणाल मग त्यांच्या घरातली खाली खुशाली. पूर्वी तर काहीच नव्हतं. तो महिन्याने परत जेव्हा घरी जाईल वारकरी तेव्हा त्याला कळायचं आपल्या घरात या सुखदुःखाच्या घटना घडलेल्या आहेत. आता मोबाईल वगैरेमुळे सोयी पुष्कळ झाल्या असतील, पण पूर्वीच्या काळी तो एकदा बाहेर पडला सगळे मायामोह बाजूला ठेवून जेव्हा तो परतते तेव्हाच त्याला आपल्या घरातल्या सुखदुःख कळत असेल. मग सगळे काळज्या बेळज्या दूर करून तो जातो बघा. म्हणून मायामोह सगळे दूर. पंढरीच्या वाटेवर मायामोह जाती दूर. भान हर पुनी वाहे भक्तीचा हा महापूर. भान हर पुनी वाहे भक्तीचा हा महापूर.
ऊन वारा पावसात चाले दिंडी अनवाणी, ऊन वारा पावसात चाले दिंडी अनवाणी, कुठून या येते बळ मुखी असे विठ्ठल गाणी, कुठून या येते बळ मुखी मात्र विठ्ठल गाणी. नाही मनी जात पात, काही जातपात नाही बघा. कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, काही नाही. आपण माणूस आहोत, भक्त आहोत आणि पांडुरंगाचे सेवक आहोत, बस एवढाच मनात विचार. नाही मनी जात पात ब्रह्मानंदी गळा भेट, नाही मनी जात पात ब्रह्मानंदी गळा भेट, विठ्ठल तो आत आत, विठ्ठल तो आत आत, भेटे जणू स्वर्ग थेट, विठ्ठल तो आत आत, भेटे जणू स्वर्ग थेट, काय मिळते वारीत. अनेक नास्तिक विचारत असेल काय मिळते या वारीमध्ये, पण ज्यांची श्रद्धा आहे त्याला सगळं काही मिळतं बघा. काय मिळते वारीत, काय नाही हो मिळत, काय मिळते वारीत, काय नाही हो मिळत, याची देही याची डोळा, याची देही याची डोळा, विठू घेतो हो मिठीत, याची देही याची डोळा, विठू घेतो हो मिठीत, विठू घेतो हो मिठीत, विठू घेतो हो मिठीत. चला जाऊ पंढरीला. चला तगाने नाही म्हणाने तरी आपण या पांडुरंगाला नमन करू. आणि या ठिकाणी मी या पांडुरंगाच्या चरणी माझी सर्व भक्तिभाव अर्पण करतो आणि आपल्याला विनंती करतो की कविता आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.